अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज मी आपल्याला गाणगापूर इथे 3 दिवस गुरुचरित्र महाराजांनी करून घेतलं त्याचा जो अनुभव आहे तो ह्या व्हिडिओमध्ये मी सगळा सांगणार आहे. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गाणगापूर हे नुसतं नाव जरी काढलं तर अंगावर शहारे येतात. खूप जणांची इच्छा असते गाणगापूरमध्ये जाऊन गुरुचरित्राचं पारायण करायचं, पण खूप जणांना माहिती नसते. या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. गाणगापूरमध्ये राहायचं कुठं, गुरुचरित्र पारायण कसं करायचं, गुरुचरित्र पारायण करायच्या अगोदर बुकिंग करायची गरज आहे का, 3 दिवस पारायण कसं करायचं, पारायण संपल्यानंतर त्याचं उद्यापन कसं करायचं, सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओत सांगणार आहे. व्हिडिओ मोठा जरी झाला तर सगळ्यांनी बघावं. सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे आणि माझा अनुभव आहे तो पण मी याच्यामध्ये सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाणगापूर इथे जाणं हे दत्त महाराजांची इच्छावर आहे. आपण खूप जरी इच्छा केली, मी आपण जर विचार करत असलो तर एक 8-9 महिन्यापूर्वी गेलो होतो मी. आता परत जाण्याचा योग आला, सगळ्या फॅमिलीला घेऊन सोबत जाण्याचा योग आला. गाणगापूरमध्ये जाताना काय घेऊन जायचं, जे पारायण करतात त्यांच्यासाठी. कधीही आपल्या गुरूंच्या घरी, दत्त महाराज म्हणजे आपले गुरु, आपल्या गुरूंच्या घरी, ब्राह्मणांच्या घरी आपण जर कधी जात असणार तर रिकाम्या हाताने जायचं नाही, लक्षात ठेवा. आपल्याला गाणगापूरमध्ये जायचंय, आपली स्वतःची पोथी घेऊन जायची. तुमच्याकडे पोथी नसेल विकत घ्या, संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता, काही वाचू शकता. आपली पोथी घेऊन जायची. गाणगापूरमध्ये जाताना सगळ्यात पहिले खारे शेंगदाणे, खडी साखर, बेसनाचे लाडू हे दत्त महाराजांना खूप आवडतात, लक्षात ठेवा. आपली जपमाळ, धूप दीप, तेल असेल, तिळाचं तेल असेल, पोथी घेऊन जायची. गाणगापूरमध्ये कधी गुरुचरित्र पारायण कधी करायचं, खूप जणांचा प्रश्न असता. अमावस्यालाच करायचं का? गाणगापूरमध्ये 12 महिने 365 दिवस पारायण तुम्ही करू शकता. तुम्हाला अगोदर फोन करून जायची गरज नाही, काहीच नाही. आपली पोथी घेऊन जा. सगळ्यात पहिले गेल्यानंतर काय करायचं, आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून गेलो होतो. 12 घंट्याचा प्रवास आहे आम्हाला. पुणे आणि मुंबईचे जे आहे ते खरं भाग्यवान आहे, मी तर म्हणतो खरं भाग्यवान आहात तुम्ही जे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये राहत असेल. कारण की आम्हाला रेल्वेचा प्रवास नाही, काहीच नाही. आम्हाला 12 घंटे लागतात जायला. आम्ही रात्री निघालो, सकाळी तिथं पोहोचलो. सकाळी पोहोचल्यानंतर गाणगापूरमध्ये राहायचं कुठं? गाणगापूरमध्ये कधीही आपण राहणार तर संगमाच्या जवळ आपण, मठ असेल, हॉल असेल, संगमाच्या जवळ तुम्ही राहू शकता. तिथे 100 रुपये पर व्यक्ती पैसे घेतात, 100 रुपये. संगमाच्या जवळ खूप मठ आहे. तुम्ही कुठेही राहा, असं काहीच नाही. 4-5 ठिकाणी विचारपूस करा आणि तिथे राहावं अशी माझी विनंती. मी असं सांगणार नाही इथंच राहा किंवा तिथंच राहा, नाही. गाणगापूरमध्ये गेल्यानंतर संगमाच्या तिथं जायचं, विचारपूस करायची, चौकशी करायची आणि प्रत्येकाने जर 100 रुपये एका व्यक्तीचे घेता. संगमाच्या जवळ का बरं राहायचं त्याचं कारण मी सांगतो. संगमाच्या जवळ तुम्ही राहिलात की तुम्हाला संगमाच्या तिथं स्नान केल्यानंतर लगेच गुरुचरित्र वाचायला आम्ही बसलो होतो. सोपं पडतं आपल्याला. तुम्ही म्हणणार मग मठाच्या तिथं जर घेतली तर जायला यायला रिक्षाचं भाडं 20 रुपये घेता. तो वेळ आपला वाचतो. वेळ वाचवायला बघा. गाणगापूरमध्ये वेळ वाचवायला बघायचं म्हणून आम्ही संगमाच्या जवळ मठामध्ये राहिलो. 100 रुपये एका व्यक्तीच्या प्रमाणे घेतले. तिथं राहिल्यानंतर सगळ्यात पहिले मग आम्ही स्नान केलं. खूप जण म्हणतात दादा संगमाचं पाणी खराब असतं, हे असतं. लक्ष द्यायचं नाही. आपल्यामध्ये पण खूप दोष आहे. मी माझ्या स्वतःच म्हणतो, माझ्या मनामध्ये, माझ्या याच्यामध्ये पण खूप दोष आहे. मी काय पुण्यवान नाही, मला पण दोष आहे. तसं संगमाच्या पाण्याला पण दोष असतो, आपणच घाण करतो. म्हणून संगमाचं जे पाणी आहे तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं अंगावर घ्या, किंवा अष्टतीर्थाच्या त्या साईडला स्वच्छ पाणी. स्नान करायचं. स्नान केल्यानंतर सवळं घालायचं. महिलांनी साडी असेल, कुंकू असेल, हळद असेल, हातामध्ये बांगड्या असेल, अशा पद्धतीने संगमाच्या तिथे तुम्ही जायचं. तिथे जाऊन स्नान केल्यानंतर आपण गुरुचरित्र वाचायला बसायचं आपल्याला.
तर जे गुरुक्षेत्र वाचायचं जे आहे ते 12 महिने चालू असतं. 12 महिने तिथं बसायचं, कोणाला पैसे द्यायची गरज नाहीये, 1 रुपया पण द्यायची गरज नाही. लक्षात ठेवा मी काय म्हणतो, मी 3 दिवस राहिलो, कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाहीये. तिथं बुकिंग करायची पण गरज नाहीये. जिथं रिकामं दिसेल तिथं बसून घ्यायचं. गाणगापूरला कधी जायचं? पौर्णिमा, अमावस्या त्या दिवशी खूप गर्दी असते. सुट्टीच्या वेळेस कधीही गाणगापूरमध्ये जाऊ नका, तुम्हाला दर्शनच होणार नाही महाराजांचं, नाही होणार. म्हणून आम्ही ऑड दिवसात गेलो होतो. आम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार अशा पद्धतीने गेलो होतो ऑड दिवसामध्ये. सुट्टीमध्ये कधीही जाऊ नका, गर्दी खूप असते, दर्शन होत नाही, काही होत नाही. आपण बसल्यानंतर ती जागा स्वच्छ करून घ्यायची. स्वच्छ केल्यानंतर आपण बसायचं, पोथी ठेवायची. पोथी ठेवल्यानंतर आपण वाचायला सुरुवात करायची. 3 दिवसाचं पारायण आपल्याला करायचं असेल तर पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय घ्यावा, नंतर 23 ते 33 अध्याय, 23 ते 33 आणि 34 ते 53 अध्याय घ्यायचे. 3 दिवसाचं पारायण आपलं पूर्ण होतं. आता परांनाचा काय दोष आहे? गाणगापूरमध्ये मग आपण गुरुक्षेत्रामध्ये असं म्हणतो की बाहेरचं खायचं नाही. 3 दिवसामध्ये गाणगापूरमध्ये कोणते नियम पाळायचे लक्षात ठेवा. 3 दिवसामध्ये गाणगापूरमध्ये जेवणाचे नियम आहे. जे भिक्षा भेटल, जे भिक्षा असेल, जे दान आपल्याला भेटल ते आपण खाऊ शकता. ते दत्त महाराजांचं आहे. स्वतः दत्त महाराज भिक्षा मागतात, आपण कोण आहे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही गुरुक्षेत्र पारायण करणार असाल तर जे भिक्षेमध्ये जे अन्न भेटेल किंवा भिक्षेमध्ये अन्नदानामध्ये जे अन्न भेटेल, जे प्रसाद जो वाटत असेल तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता. बाहेर दुसऱ्या हॉटेलमध्ये खायचं नाही. आणि जो अन्नदानाचा जो प्रसाद असतो त्याच्यामध्ये कांदा लसूण काही नसतं. अन्नदानाचा प्रसाद कुठे भेटेल तुम्हाला? दुपारी 12 वाजता भिक्षा देत असतात तिथं पण भेटू शकतो. आणि संध्याकाळच्या वेळेस रात्री गाणगापूरच्या बस स्टँडच्या जवळ कमाने अन्नछत्र, कोणालाही विचारा, तुम्हाला कोणीही सांगेल अन्नछत्र आहे. तिथे तुम्हाला रात्रीचं प्रसाद आहे, तो रात्रीचा प्रसाद तुम्हाला भेटेल अन्नछत्रामध्ये. दिवसभरात तुम्ही वाचन करून घ्यायचं. आम्ही पहिल्या दिवशी मी पूर्ण वाचन करून घेतलं. नंतर 4-5 वाजता जो काही प्रसाद भेटतो तो प्रसाद खाल्ला. रात्री संध्याकाळच्या वेळेस पालखीला जायचं. गाणगापूरचं मी रुटीन सांगतोय तुम्हाला. संध्याकाळच्या वेळेस पालखीला जायचं. पालखीला आपण जेव्हा संगमावर पारायण करतो तेव्हा भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म लावायचं, संकल्प करायचा आणि पारायण वाचायला सुरुवात करायची. पारायण वाचताना मनामध्ये कोणतेही विचार आणायचे नाही. कोणते विचार नका आणू. लोक कोणी आडत असेल, कोणी वडत असेल, कोणी काय करत असेल, आपलं नाही. आपलं लक्ष फक्त पारायणामध्ये पाहिजे, औदुंबराच्या वृक्षामध्ये पाहिजे, दुसरं काही नाही. करता आणि करविता महाराज असता, आपण शून्य असतो. लक्षात ठेवा. तिथं बसणं म्हणजे खूप पुण्य आहे. असं कोणीही बसू शकत नाही. बसल्यानंतर जी काही बाधा व्याधी बिधी काय असतात सगळं निघून जातं. ते केल्यानंतर आम्ही संध्याकाळच्या वेळेस पालखीला गेलो. पालखीचं दर्शन घ्यायचं. पालखीचं दर्शन घेतल्यानंतर तिथं प्रदक्षिणा मारायच्या. ते केल्यानंतर अन्नछत्रामध्ये जायचं, तिथं प्रसाद घ्यायचा आणि वापस संगमाच्या तिथे यायचं. आपण जिथं आम्ही 100 रुपये प्रमाण केलं होतं, जिथं राहिलो होतं खाली चटई होती, चटईवर झोपायचं. असं पण गुरुक्षेत्राच्या वेळेस आपण गादीवर झोपत नाही. 3 दिवस आम्ही चटईवर झोपलो. थंड पाण्याने आंघोळ केली. थंड पाण्याने, गरम पाणी नाही. गाणगापूरमध्ये हेच आहे. गाणगापूर आपल्याला हेच शिकवतं की आपण बाकीचे दिवस घरामध्ये मस्त गादीमध्ये झोपतो, गरम पाणी घेतो, सगळं करतो. आमचे लहान लहान मुलं, माझा ओम असेल, स्वामिनी असेल, त्यांनी पण थंड पाण्याने आंघोळ केली. विचार करा, केली. तुम्ही म्हणणार मग कशाला त्यांना घातली, कशाला हे करायचं? कसं असतं, ते पवित्र स्थान आहे. तिथे गाणगापूरमध्ये आपला मोह माया, आपण किती मोठे, या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. खूप जण म्हणतात दादा आम्ही हॉटेलमध्ये राहतो, इथं राहतो. असं नाही. आपण जी लाईफस्टाईल जगतो ती साधी पद्धत आपण गाणगापूरमध्ये जगायला पाहिजे, हे माझं मत आहे. जे भिक्षा भेटेल ना ते खायचं. ते दत्त महाराजांचा प्रसाद. त्याच्यामध्ये असं नाही समजायचं मी खूप मोठा, मी खूप हे, असं काहीच नाही. आपण शून्य आहे. महाराजांकडे आल्यानंतर महाराजांचंच अन्न घ्यावं. आम्ही स्वतः तसंच करतो. महाराजांचं अन्न, जे अन्नछत्र सकाळी 11 वाजता गाडगे महाराजांचा मठ आहे संगमाच्या जवळ, सकाळी 11 वाजता ठीक तिथे प्रसाद चालू होतो.
संगमाच्या जवळ सकाळी 11 वाजता चालू होतो. पहिला दिवस झाला. दुसऱ्या दिवशी सकाळीच 4 वाजता आम्ही उठलो. 4 वाजता उठलो, संगमाच्या तिथे गेलो, स्नान केलं, भस्म लावलं आणि 4 वाजता सकाळी वाचायला बसलो. दुसरा दिवस सकाळी वाचून घ्यायचं. 4 वाजता बसल्यानंतर आपलं माझं वाचन एक 12 वाजेपर्यंत झालं होतं. 12 वाजता आरतीला जायचं. तिथं मधुकरी मागायची, जी भिक्षा भेटेल ती खायची आणि नंतर आम्ही मग अष्टतीर्थ आहे, अष्टतीर्थ केलं. मग संगमाच्या तिथे प्रदक्षिणा मारल्या असेल, सेवा असेल, आपण संगमाच्या तिथं तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. हे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेम अन्नछत्र पालखीचं दर्शन घ्यायचं. परत पालखीच्या तिथे साफसफाई करायची. हा झाला दुसरा दिवस पटकन जाता गाणगापूरमध्ये, लक्षात ठेवा. तिसरा दिवस आता चालू झाला. तिसऱ्या दिवशी पण आम्ही सकाळी 4-5 वाजता उठलो. सकाळी वाचून घेतलं. सकाळी वाचल्यानंतर सगळं शांत असतं. थंडी वाजत होती. सकाळी थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ, हेच तर गाणगापूर शिकवतं आपल्याला. आंघोळ केली, महाराजांची सेवा केली, प्रदक्षिणा केली. तिसऱ्या दिवशीचं वाचन आहे ते पूर्ण करून घेतलं. माझ्या बायकोने पण संक्षिप्त गुरुचरित्र तिथं वाचलं होतं. मुलांनी पण वाचलं होतं. जसं वाचता येईल तसं, नामस्मरण करता येईल तसं. तिसऱ्या दिवशी काय करायचं, त्या आपल्या पोथीला नैवेद्य आरती करायची. आपण खारे शेंगदाणे असेल, खडी साखर असेल, बेसनाचे लाडू असेल, तिथे जे लोक बसलेले असतात सगळे, त्या लोकांना प्रसाद वाटायचा. घरी आल्यानंतर एक सवाष्णी कुमारिका जीव घालायची. ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं. घरी आल्यानंतर पण नैवेद्य आरती करायची. ती पोथी आपल्या डोक्यावर घ्यायची आणि नंतर डोक्यावर घेतल्यानंतर ती पोथी परत खाली ठेवायची आणि ती पोथी आपल्या घरी आणायची. गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पारायण करायला खूप महत्व आहे. खूप लोक घाबरतात. ह्या ज्या व्याधी ह्या ज्या असतात, बाहेरची बाधा, ह्या ज्या गोष्टी असतात, त्यांना घाबरणं बंद करा. खूप जणांचं मी तिथं बघतो, गाणगापूरमध्ये तिथे गेल्यानंतर खूप जण फोटो काढत बसतात. खूप जण ते जे बाधित व्यक्ती त्यांचा फोटो असेल, व्हिडिओ काढतात. अशा गोष्टी करायच्या नाही. अशा गोष्टी तुम्ही जर केल्या तर ती बाधा आहे, ती बाधा तुमच्या घरामध्ये येईल. लक्षात ठेवा, ती बाधा तुमच्या घरामध्ये येईल. तिथे गाणगापूरमध्ये आपलं वाचन झाल्यानंतर ती जी जागा आहे ती परत स्वच्छ करा, दर्शन घ्या, प्रदक्षिणा करा, महाराजांना म्हणा पुढच्या वेळेस आम्हाला बोलवा. आणि माझे 3 दिवस कसे गेले मला लक्षातच नाही आलं. तिसऱ्या दिवशी रडू आलं. महाराजांपासून दूर जातोय असं भावना असते, रडू आलं महाराजांना. आणि महाराज तिथे प्रत्यक्ष असतात. आपण गुरुचरित्र वाचतो ना, ते महाराजांना आवडतं. प्रत्येक वेळी एकटा जात असतो, पण ह्यावेळेस मी पूर्ण माझी बायको असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, यांना घेऊन गेलो. महाराजांना खूप आनंद झाला असेल. तर पुढच्या जेव्हा जाणार, माझे आई वडील असेल त्यांना घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे. माझे आई वडील, मुलं, या सगळ्यांना घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे. कारण की दत्त महाराजांना आनंद होतो. मला यावेळेस खूप जाणवलं ते. एकटा जातो ना तर महाराजांना वाटतं ठीक आहे, एकटा आला आपापला आहे, पण आपलं सगळं परिवार आपण जर घेऊन गेलो ना तर महाराजांना आनंद होतो. खरंच महाराजांना आनंद झाला असेल. मुलांना पण आनंद झाला. मुलांना सांगितलं की हे आपले आजोबा आहेत, दत्त महाराज आपले आजोबा आहेत. महाराजांना पण आनंद झाला, मुलांना पण आनंद झाला. तिसऱ्या दिवशी मला निघा वाटत नव्हतं, रडू येत होतं. कारण की महाराज तिथे आहेत. म्हणून तुम्ही कधीही गाणगापूरमध्ये जाणार ना तर काळजी नका करू. जेवायचं कुठं, राहायचं कुठं, मी तर करतच नाही. कुठेही मठ बघा, संगमाच्या जवळ भरपूर मठ आहे. 100 रुपये घेता, 100 रुपयाच्या वर 1 रुपया द्यायचा नाही. त्याप्रमाणे राहायचं. भरपूर मठ आहे. राहण्याची, जेवणाची काळजी नसावी. संगमाजवळ सकाळी 11 वाजता गाडगेबाबाचा मठ आहे, त्याच्या समोर 11 वाजता अन्नदान असतं. भिक्षा असते, ती तुम्ही खाऊ शकता. तो दत्त महाराजांचा प्रसाद आहे. बाहेर हॉटेलमध्ये खाल्ल्यापेक्षा तिथं प्रसाद खाऊ शकते. तिथं कांदा नसतो, लसूण नसतो, काही नसतो. माझ्या मिसेसने पण काही पोळी असेल, पोळ्या असेल, भाजी असेल ते केलं. काही अन्नदान असेल ते अन्नदान हे जे आहे ते केलं. हे कोणामुळे झालं, हे प्रत्येक आमोशाला जे मला हिरण्यदान करता, प्रत्येक आमोशाला जे त्यांच्या पितरांच्या नावाने जे हिरण्यदान करत असतात, जे माझ्याकडून पत्रिका मार्गदर्शन असेल, फेस रिडिंग मार्गदर्शन असेल, किंवा कोणी वास्तू मार्गदर्शन असेल, कोणी हिलिंग असेल, कोणी काही गोष्टी करून घेत असतात, अशा गोष्टी याचं जे आपण आहे ते
गाणगापूर इथे आपण अन्नदान करत असतो. जसं जमेल तसं अन्नदान करत असतो आपण. आणि मला सापडलेले जे महादेवचं मंदिर आहे, महादेव आहे, त्याच्या समोर पण आपण अन्नदान करत असतो. आणि हे जे गुरुचरित्र पारायण महाराजांनी करून घेतलं, खूप जणांनी संकल्पयुक्त पण करून घेतलं, तर त्याच्यामध्ये ज्यांनी प्रत्येक अमावस्याला जे हिरणदान करत असतात, जे प्रत्येक अमावस्याला ह्या गोष्टी दान करत असतात, त्यांच्या नावाने आपण तिथे अन्नदान करत असतो. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल, आपण तसं अन्नदान करत असतो. हे महाराज करून घेत असतात. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, तुम्ही गाणगापूरमध्ये जावं. तिथे अस्वच्छता या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. खूप जण मला दादा म्हणतात की तिथं पाणी खूप घाण आहे. अरे घाण नका बनवू. आपण पण, आपल्यामध्ये पण दोष आहे, माझ्यामध्ये पण खूप दोष आहे. मी तर म्हणतो 100% दोष आहे माझ्यामध्ये. म्हणून प्रत्येकामध्ये दोष असतं, प्रत्येकामध्ये असतं. म्हणून संगमाच्या अष्टतीर्थामध्ये जर तुम्ही गाणगापूरमध्ये गेल्यानंतर अष्टतीर्थ करा. संगमाच्या तिथे एक आहे. तिथून पुढे गेल्यानंतर कट्टा आहे. कट्ट्यापासून सरळ गेल्यानंतर आपल्याला अष्टतीर्थ आहे. ते अष्टतीर्थ कोणी सांगेल, अष्टतीर्थ करा, स्वच्छ पाणी तिथं, स्वच्छ पाणी. म्हणून गाणगापूरमध्ये प्रत्येकाने जावं, मनामध्ये भीती दूर करा. आयुष्यात एकदा तरी गाणगापूरमध्ये संगमावर पारायण करा. संगम, तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत. मनामध्ये कोणतीही भीती बाळगायची नाही. भस्म लावून करायचं. घरी पारायण करणं हे वेगळं आहे, आणि गाणगापूरमध्ये दत्त महाराजांच्या समोर पारायण करणं हा अनुभव खूप वेगळा आहे. मला 3 दिवसामध्ये प्रचंड अनुभव आले. महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात. आणि हे व्हिडिओ मी कशासाठी करतो, तुमच्या मनामध्ये पण एक भावना निर्माण व्हावी. या व्हिडिओ बघून मी म्हणतो, एक व्यक्ती जरी गाणगापूरमध्ये गेला आणि तिथे जर पारायण केलं तर ती सेवा महाराजांच्या चरणी माझी रुजू झाली. न भीता पारायण करणं हेच माझं तत्व आहे. प्रत्येकाने कसं व्यंकटेश स्तोत्र न भीता भरपूर जण करताय, तसं पारायण आहे ते पारायण प्रत्येकाने करावं, ही मी दत्त महाराजांच्या चरणी विनंती करतो. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.